शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सर्वोदय ॲग्रोटेक प्रतिनिधी अमोल शिदोडकर. आपण आलेलो आहे एका आपल्यासाठी नवीन आहे ते शेतकरी. भलेही आपल्यासाठी डाळिंबामध्ये आतापर्यंत आपले भरपूर शेतकऱ्यांचे आपल्याकडे व्हिडिओ आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आपल्याकडे आहेत, पण आज जो त्यांचा अनुभव आहे तो थोडा वेगळा आहे आणि तोच तुम्हाला तुमच्या समोर आम्ही एक मांडण्याचा प्रयत्न करतोय का त्यांना काय अनुभव आला. त्यांनी पण आपलं खत वापरलंय ग्रीन शाईन आणि ते पण आपल्याला पहिल्यांदाच जुळले. आपण त्यांच्यासोबत थोडक्यात चर्चा करू, त्यांचा परिचय घेऊ आणि व्यक्त होऊयात. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या पहिले मला. माझं नाव वसंत पांडुरंग आयरे, हा. राहणार दुंदी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. बर. आणि माझ्या या बागेला जेमतेम या मे मध्ये 2 वर्ष झाली. बर. आणि पहिलाच बहार पकडला मी. पहिला बहार पकडल्यानंतर थोडस रोगांचं जसं सुरुवात झाली, झाड पहिल्या वर्षाचा बहार असल्यामुळे तर ते खूप शॉक झालं होतं. अच्छा, झाड शॉक मध्ये गेलं? हो, खूपच शॉक मध्ये. त्याच्यावरती तेल्या आणि प्लेग दोघं आजारांनी अटॅकच केला होता. तेल्या आणि प्लेग सोबतच येऊन गेले तेव्हा झाड डायरेक्ट शॉक मध्ये गेलं होतं. ते त्यांची अक्षरशः मी खाली पांढरी मुळी जेव्हा करून पाहिली तर काहीच दिसत नव्हतं. म्हणजे डायरेक्ट व्हाईट रूट जे होते ते डिस्ट्रॉय झाली होती? नव्हतेच, झिरो झाली होती व्हाईट रूट. आणि पाणी सोडून काही फायदा नाही, काही नाही असं वाटत होतं. मग सहकार्यांनी कुठून मला माहिती पडलं ग्रीन शाईन तुम्ही वापरा असं तसं. तो सीझन गेल्याच्या नंतर मी हे प्रॉडक्ट आणलं. सीझन संपलं होतं? हो, जेमतेम आपण लॉस मध्ये गेलो असं म्हणाला. बार संपला होता, पण मी फक्त हा ग्रीन शाईनचा डोस एक झाडाला रेस्टिंग पिरियड म्हणून वापरला होता, आणला होता. तो आणल्याच्या नंतर लावला. आता लावण्यात पण माझी एक चूक झाली की मी जो नोव्हेंबर महिन्यात लावायला पाहिजे होता तर तो माझ्याकडनं डायरेक्ट डिसेंबर अखेरीस लागला. डिसेंबर अखेरीस लागला, म्हणजे 1 महिना लेट झाला. यदा कदाचित म्हणजे म्हणायला अडचणच नाही. जर मी तो 1 नोव्हेंबरच्या आसपास कधी लावलाच असता तर जमतेम माझ्याकडे अशा गाठीच्या जो निंबूपेक्षा साईज पेक्षा ज्या मोठ्या गाठी सेट होता तो डोस मला तोडावा लागला नाविलाजाने, कारण तो लेट झाला होता. जर मी नोव्हेंबर ला जर डोस भरला असता आणि तो डोस भरून जर गाठ लागली असती तर तो मला आता तोडायला मिळाला असता. हार्वेस्टिंगला मिळाला असता. एक तुमचं एक छोटं काम आहे ना, छोटेखानी एक उत्पादन भेटलं असतं 1 महिन्याच्या आधी डोस लावला गेला असता. जेमतेम मी तुम्हाला सांगतो की बघा ही अशा गाठ्या तोडून फेकल्या आम्ही जेमतेम. आता म्हणजे डोस टाकला तुम्ही आणि तिथून काय बदल होणं चालू झाले मग? आता डोस टाकल्याच्या नंतर ही बघा, ही गाठ दाखवा. या अशा गाठी आम्ही अक्षरशः तोडून फेकले. क्वालिफाईड गाठी आल्या आणि अजून पण नवीन सेटिंग चालू झालं. शेंडा थांबलेला होता तुमचा? हो, पूर्ण हा वरचा शेंडा थांबलेला होता. कॅनोपी बदल झाला आणि व्हाईट मुळे डायरेक्ट झाडाला प्रॉपर दिसायला लागला. म्हणजे व्हाईट रूट साठी तुम्हाला एका ग्रीन शाईनच्या माध्यमातून व्हाईट रूट 100% डेव्हलप बरोबर. ग्रीन शाईन आणि 10-20 बस 10-20 रूट साठी नाहीच आहे. मुख्य अन्नद्रव्य आहे ते. बरोबर 10-20 म्हणजे. पण ग्रीन शाईन मध्येच आपण ऑलरेडी मायक्रोरायझल, पोटॅशियम ह्युमेट इत्यादी आपण कल्चरिंग करतोय आपण त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट प्रॉडक्ट घ्यायची गरज नाही पडली ग्रीन शाईन वापरल्याच्या नंतर. 10-20 व्यतिरिक्त दुसरं काही दिलंच नव्हतं. ग्रीन शाईन आणि 10-20 बस. आणि त्याच्यानंतर रूट, व्हाईट रूट आणि हे असं सेटिंग जसं वाढलं तर आमच्या नंतर लक्षात आलं की हा डोस जर आपण कधी अर्ली भरला असता तर आपल्याला हा माल तोडायला पण आणि विकायला पण भेटला असता. रेट मध्ये आता सध्या रेट चांगले आहेत. अशी जर गाठ आम्ही आता तोडली, आता जवळजवळ तोडून फेकायचे आपल्याला, पर्याय नाही आता. तोडले आणि आज एक थोड्याफार असे नवीन निघणं चालूच आहे. कारण म्हणजे इथं तुम्हाला भरपूर चमक आहे त्याच्यात. आता इथे एक लक्षात येतं की इथं खालून इनपुट वाढलेलं आहे. हो. इनपुट जे म्हणतो आपण स्टोरेजचा डोस जो म्हणतोय, बरोबर, म्हणजे कमी खर्चामध्ये तुमचा स्टोरेजचा डोस पूर्ण झालाय ग्रीन शाईनच्या माध्यमातून. नाही तर स्टोरेजचा डोस म्हटल्याच्या नंतर लोक 10-12 हजार रुपये डोस मध्ये इन्व्हेस्ट करतात, खर्च करतात. पण आपल्या छोटेखानी डोस जो टाकलाय आपण ग्रीन शाईन आणि 10-20 त्यामध्ये आज ही सिच्युएशन येऊ शकते.